अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 30 ऑक्टोबर. आजच्या साठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, सद्गुरू स्वतः मातीत झोपतील पण आपल्याला चांगली जागा देतील. भक्तांचा शब्द काय किंवा जीव काय ते सांभाळणे आमचे कामच आहे. भक्तांचा शब्द हाच आमचा विचार. देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. देव भावाचा नाही कुणाच्या बापाचा. श्री गुरु व भक्तांची भेट होणे ही गुरूंची रचना. त्यामुळे त्यांचे येणे, त्यांचे भूत भविष्य वर्तमान ते जाणतात. देव रोज नवे कोरे 24 तास देतो. त्यात कणत कुंतत जगायचं की हसत हसत नाम घेत जगायचं याचा प्रत्येकाने विचार करावा. संत म्हणजे त्यांच्या चांगुलपणाला अंत होत नाही. गुळ कसाही खावा गोडच लागणार, तसेच संत असतात. देह पवित्र, वाणी पुण्यवंत, सतत भगवंत नाम व त्यांच्या चिंतनाने महादोष जातात. ज्याला सत्याचे ज्ञान आले तो सर्वज्ञच बनला. आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत. संत आपणाला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येतो. कर्म करूनही तो अलिप्त राहतो. श्री गुरु हेच माझे नाते गोते, त्यामुळे आता मला दुसरे काज नाही. तोच कृपेची साक्षात मूर्ती. तू देशील ते सुख व तू देशील ते दुःख. शिरसा वंद्य करून तुझ्याच साधनेत राहीन. अखंड प्रयत्न व अखंड अनुसंधान करेन यात संशय नाही. संतांची लक्षणे पाहू जाता वृत्तीने शांत म्हणून वामन पंडितांना एकाने प्रश्न केला, ओ पंडित महाशय, संताप कसा शांत होईल? यावर वामन पंडितांनी उत्तर दिले, तुमचा प्रश्न काय आहे? संताप हा शांत कशा प्रकारे? तुमचा प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी तोडा व पहा. संताप हा शांत कशा प्रकारे? त्यांना पहा, त्यांचे प्रमाणे आचरण करा, म्हणजे तुमच्याही चित्तात शांतता होईल. देह जरी परतंत्र असला तरी मनाला नाम देऊन स्वतंत्र राहावे. त्याला शरण गेले की दुसरी हानी होत नाही. नामात राहावे, नित्य धर्माचे आचरण करावे. तेच संस्कार बायका मुलांच्यावर करावेत. गुरु स्मरणाविना क्षण वाया घालवू नये. बायको मुले यांचेवरही हेच संस्कार करावेत. गुरु जोडावा, मग त्याला दुसरे करणे नाही. देव ठेवील तैसेची राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. सदा सर्व काळ गुरुशी सानिध्यात असावे. सदैव गुरु पादांबुज दर्शन घ्यावे. मग त्यात काळाचीही भीती नसते, म्हणून त्याच्याशिवाय कोणास शरण जाऊ नये. त्यामुळे महत् भाग्य घरी येते. परमार्थ सोपा करायचा असेल तर गुरूंच्या मर्जीने वागावे. आपले कल्याण झाले म्हणून समजावे. अखंड अनुसंधान म्हणजे कल्याण होय. या जगात जशा चांगल्या विद्या आहेत तशा वाईट विद्याही आहेत. काळी विद्या संपादन करून बरेच जण वाईट मार्गाला लागतात. त्यात चांगले जणही भरडतात. यासाठी त्यांनी गुरु करावा. गुरु त्यांचे वाईट विद्येपासून रक्षण करतो. जे भगवंताला जमत नाही ते भगवंताने गुरुनाथांना अधिकार दिलेले आहेत. आढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला, आणखी कोणती जागा हवे आपणाला? यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.